सह्याद्री, निसर्ग संपन्न सह्याद्री, जितका देखणा तितकाच रौद्र सह्याद्री, दूर दूर पसरलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, जेथे प्रत्येक ठिकाणी काही ना काही आहेच. आजूबाजूने जंगलाने वेढलेला परिसर, त्याच असंख्य झाडाझुडपातून नागमोडी वळण घेत जाणाऱ्या खडतर पायवाटा. जसजशा या पाटा पुढे पुढे जातात तसतसं दर्शन होते ते छातीत धडकी भरवणाऱ्या पण मनाला आतून सुख देणाऱ्या खोल दऱ्यांचं. पावसाळ्यात सह्याद्रीचं हेच रूप अजूनच खुलून दिसतं. सह्याद्रीच्या दऱ्यातून कितीही वेळा फिरलं तरी त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा जाण्याचा मोह मनाला आवरत नाही. आज अशाच एका ठिकाणी आपण चाललो आहोत. सह्याद्रीतील उंच शिखरावरती असणारं टिकलेश्वर मंदिर. हॅलो, नमस्कार. मी विशाल गांबळे. आज आपण चाललो आहोत रत्नागिरीमधील देवरुख येथील उंच शिखरावरती असणाऱ्या स्वयंभू देवस्थान म्हणजेच श्री क्षेत्र टिकलेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी. आज आपल्यासोबत असणार आहेत सागर, दादा आणि आमची बहीण, असे आम्ही चौघजण चाललो आहोत. टिकलेश्वरला जाण्यासाठी आम्ही रत्नागिरीवरून निघालो आहोत. रत्नागिरीमधून 50 किलोमीटरचा रस्त्याचं अंतर आहे. जर कोणी मुंबई किंवा त्या साईडने येणार असेल तर 300 किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे. मुंबईवरून येताना जवळचं स्टेशन म्हणजे संगमेश्वर स्टेशन लागतं. संगमेश्वरवरून बस किंवा रिक्षाने आपण जाऊ शकतो. टिकलेश्वर मंदिर हे देवरुखमधील तलवडे गावामध्ये आहे. म्हणजेच आपल्याला जर जायचं असेल तर तलवड्यातून जवळ पडतं. 2 तास प्रवास करून फायनली आम्ही शिखराच्या पायथ्याशी येऊन पोचलो. महत्त्वाचं म्हणजे भटक्यांना किंवा जे कोणी ट्रेकिंग करतात ना त्यांच्यासाठी सुरक्षित असं हे ठिकाण आहे. म्हणजे इथे कोणी सहज जाऊ शकतो. म्हणजे जास्त वयाचा व्यक्ती किंवा लहान मूलसुद्धा अगदी आरामात वरपर्यंत जाऊ शकतं. कारण सुरुवातीलाच असणाऱ्या पायऱ्या या पक्क्या बांधकामाच्या आहेत. पक्क्या स्वरूपाच्या पायऱ्यांचा भाग हा 50% जास्त आहे. आणि येथे विश्रांतीच्या वेळात थोडी मस्ती तर झालीच पाहिजे ना. पक्क्या स्वरूपाच्या पायऱ्या संपल्या की थोडीशी वाट ही घसरणीची आहे. त्यामुळे तिथून जर जात असाल तर थोडं सांभाळून जा. शिखर चढण्यासाठी जेमतेम तासाभराचा वेळ लागतो. जसजसे आपण वरच्या भागाकडे येतो तसतसं सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगांचं दर्शन व्हायला लागतं. पाऊस असल्यामुळे आज जरा जास्त प्रमाणात धुके होते. समोर असणाऱ्या सर्वच गोष्टी धुक्यात अदृश्य झालेल्या होत्या. आणि अंतिम टप्प्यात आपण मंदिरात पोहोचतो.
मंदिरात आधीपासूनच जवळच्या गावातील काही मुलं होती. यातील काही मुलं ही नोकरीनिमित्त मुंबईमध्ये राहत होती. आम्ही उत्सुकतेने त्यांना विचारलं असता समजलं की ही मुलं वर्षातून एकदा तरी देवाच्या भेटीसाठी येत असतात. कोकणात सरास हे सगळीकडेच आपल्याला पाहायला मिळतं, कारण देव आणि हा मग कोकणी लोकांचं नातं थोडं वेगळंच आहे. हर हर महादेव. नित्यानंद महाराज की जय. नित्यानंद महाराज की जय. या मंदिराच्या नावाचा पण एक इतिहास आहे. 3 गावांच्या सीमेवर असल्याने या मंदिराचं नाव टिकलेश्वर ठेवलं गेलं. काही गोष्टी जाणून घेतल्यानंतर मी देवाचं दर्शन घेतलं. याच मुलांकडून मी मंदिर आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती घेतली. पुढे चालत चालत मी आजूबाजूचा निसर्ग निहाळत होतो. येथून पूर्वेस आपल्याला महिमतगड दिसतो आणि मार्लेश्वरकडे जाणारी वाटसुद्धा दिसते. पाऊस जास्त असल्यामुळे धुक्याचा प्रभाव प्रचंड प्रमाणात होता. धुके जास्त असल्याने समोर काहीच दिसत नव्हतं. येथे नवीन जर कोणी आलं ना तर प्रत्येकाला हाच अनुभव येतो की आपण ढगांच्या वरती उभे आहोत. वारंवार असा भास होत जातो. मंदिरासमोर निवाऱ्यासाठी कॉन्क्रीटचे छप्पर असलेली जागा आहे, त्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न उद्भवत नाही. येथे दूरवर पसरलेल्या गच्च जंगलाने वेढलेला परिसर पाहायला मिळतो. याच जंगलामध्ये उंच डोंगर रांगा पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहेत. समोर पाहिलं तर हेच उंच डोंगर आणि धुके यांच्यात आपसात एक खेळ चालू होता. बऱ्याच वेळा आम्ही तो खेळ बघत होतो. कधी डोंगर धुक्यात जात होते तर कधी धुकत त्यांच्यापासून दूर पळत होते. थोडंसं पुढे गेल्यानंतर मंदिराच्या थोडं खालच्या भागात प्रदक्षिणा मार्ग आहे. याच प्रदक्षिणा मार्गावरती दोन्ही बाजूला दगडात कोरलेल्या गुहा आणि स्वच्छ पाण्याच्या टाक्या आहेत. प्रदक्षिणा मार्गावरती आपल्याला भवानी मातेचं मंदिर पाहायला मिळतं. एखाद्या गड किंवा किल्ल्यावरती किंवा कोणत्याही ठिकाणी जर पाणी असेल तर खूप साऱ्या गोष्टी सोप्या आणि सहज होऊन जातात. पाण्याची व्यवस्था असल्याने या ठिकाणी आपण जेवण बनवून खाऊ शकतो. त्यासाठी येथे जेवणाच्या रूमची व्यवस्था आहे. तीन चार तास शिखरावरती घालवल्यानंतर येथील निसर्गाचं हे देखणं रूप डोळ्यात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
जसा सुरुवातीचा प्रवास हा नेहमीच चांगला आणि आनंद देणारा असतो, पण आमच्या आजच्या प्रवासाचा शेवट पण नेहमीप्रमाणे गोड झाला. ते म्हणजे वाटेवरती मिळालेल्या या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांची शेतीविषयी असणारी ओढ पाहून. शाळेमार्फत राबवल्या जाणाऱ्या या चांगल्या उपक्रमाची माहिती आपण येथील शिक्षकांकडून जाणून घेऊया. माझं नाव युयुत स्वार्थे. मी शाळा नंबर 3 या देवरुखातल्या शाळेचा व्यवस्थापन समितीचा शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम करतो. ह्या शाळेचे शिक्षक जाधव गुरुजी, पवार सर, धने मॅडम, केळकर मॅडम यांनी आज शाळेतल्या मुलांना शेतीचं महत्त्व आणि भात लावणीसाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. निलेश नलावडे यांचं देवरुखातील ह्या शेतावर दरवर्षी एक दिवस मुलं भात लावणीचा आनंद घेतात. पूर्वी पावसाळी सुट्टी असायची आणि ह्या सुट्टीमध्ये मुलं आईवडिलांना मदत करायची, शेतीची कामं करायची. पण सध्या शिक्षण खात्याकडनं पावसाळी शेतीची सुट्टी रद्द झालेली आहे. पण तरीही त्या मुलांना चिखलाचा किळस वाटू नये, शेतीचं महत्त्व समजावं, शेतकरी कुटुंबातली ही मुलं शेतात उतरावीत यासाठी शाळेच्या वेळामध्ये एक दिवस 1 तास त्यांना मनमोकळेपणाने भात लावणीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आपण पाहतोय की नेहमी चिखलाला किळस म्हणणारी, चिखलामध्ये पाय न टाकणारी मुलं आज आनंदाने शेतामध्ये खेळताना आपल्याला पाहत आहेत. अनेक मुलं दाढ काढतायत, अनेक मुलं भात लावणी करतायत आणि निश्चितपणे हे खूप आश्वासक आहे की ह्या मुलांना शेतीबद्दलची आपुलकी निर्माण होण्यासाठी शाळेने घेतलेला हा उपक्रम खरोखरच अभिनंदनास पात्र आहे. धन्यवाद. फायनली आम्ही आज खूप धमाल केले. आजचा दिवस खूप भारी होता, जाम मजा केली. या मजेसोबतच आजच्या दिवसाचा आम्ही एंड करतो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की कमेंटमधून कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका पुढच्या प्रवासात. बाय.